पाहताय खरा सामना न्यूज, माध्यम डिजिटल, बातमी अस्सल। एसटी कामगार संघटनेचे नेते तथा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला। दिल्लीतील सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास पाठिंबा दिल्यावरून सदावर्ते यांनी राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का असं म्हणत जहाल शब्दात टीका केली। तसेच सोनम वांगचुक यांचं आंदोलन युवकांच्या भावनांशी खेळणं असून आता सोनम वांगचुक यांना हटवून राज ठाकरेंना उपोषणाला बसवावं असंही त्यांनी म्हटलंय। सोनम वांगचुक यांचं आंदोलन म्हणजे वैद्यकीय परीक्षेच्या आणि विद्यार्थ्यांच्या भावनांच्या आधारावर इमोशनल ब्लॅकमेलिंग करत पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे। देशात आणि राज्यात ते सुरू झालंय। विद्यार्थ्यांच्या भावनांचा आधार घेत दिल्लीत आंदोलन सुरू आहे। लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र हे भारतीय संविधानाला मानतात की नाही हा प्रश्न आहे असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनावर टीका केली आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती खराब होत असताना उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते, आता दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल दिली आहे। मग सोनम वांगचुक यांना सांगायचं आहे का ते संविधानापेक्षा मोठे आहेत? मरेपर्यंतचे उपोषण कोणालाही करता येत नाही। संविधान विरोधी हलकी का वाजवली जाते? संविधान विरोधी ढोलकी का वाजवली जाते असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। तसेच भारताच्या संविधान निर्मित सीबीआयवर सोनम वांगचुकला भरोसा नाही का असंही ते म्हणाले। राज ठाकरेंना ढेकळं कळतात का? नीट पेपर फुटी प्रकरणी सोनम वांगचुक आणि राज ठाकरेंना आता तपास अधिकारी करायचं का? ढोबळ भाषेत सांगायचं तर राज ठाकरेंना ढेकळं कळतात का अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। राज ठाकरे आता वाजंत्री वाजण्यासारखं आता हलकी वाजवणारे झालेले आहेत। त्यांना त्यांचे प्रश्न संपलेत का असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। पेपर फुटी प्रकरण गंभीर, मात्र यंत्रणांवर विश्वास ठेवायचा असतो। आता मुंबईत मोर्चा काढला जाईल। राज ठाकरेला आता सोनम वांगचुकचा पुळका आलाय। आता राईट टू लाईफच्या अधिकारानं सोनम वांगचुकला बाजूला करत राज ठाकरेंना उपोषणाला बसवावं, मात्र बिना माल ओढता असं म्हणत राज ठाकरेंवर गुणरत्न सदावर्तेंनी जहाल टीका केली आहे। राज ठाकरेंनी टीईटी पेपरच्या बाबतीत बोलायचं ना, म्हणजे जास्त प्रगल्भ वाटलं असतं। तुम्ही छोट्या मोठ्या प्रभागापुरते राहिले आहात। मनसेत त्यांचा पाठीराखा किंवा राज ठाकरेंच्या पार्टीत त्यांचा समर्थक कोणी आहे का नाही? कौटुंबिक पार्टीपर्यंत पक्ष गेल्यावर देखील ते काही करत नाहीत असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केली आहे। राज ठाकरेंचा पोरगा म्हणाला, आंदोलनाला माझा पाठिंबा आहे, मात्र अभिजित दिपकेला नाही, म्हणजे काय असा सवाल गुणरत्न सदावर्तेंनी केलाय। तसेच लोक यांचाही अभ्यास करतात। शेपूट पुसता येईना आणि राजकारण करायला निघाला का भाऊ असं आमच्याकडे म्हणतात असं म्हणत सदावर्तेंनी अमित ठाकरेंवरही टीका केली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.